नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण जर पाहिलं तर कोल्हापूरच्या झेडपीच्या जाहिरातीमध्ये बदल केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत महाराष्ट्रातील जे कोल्हापूर जिल्ह्याचे काही आपले बंधू भगिनी होत्या, त्यांना सकाळपासून माझ्या व्हिडिओच्या खाली देखील त्यांच्या कमेंट्स मला अशा पाहायला मिळाल्या की त्या ठिकाणी असणाऱ्या जागा फक्त इंग्रजी माध्यमाला दिसत आहेत. तर त्यावरती कोल्हापूर जिल्ह्यातील जे आपले सर्वसामान्य अभियोगिताधारक आहेत ते स्वतः त्या ठिकाणी त्यांनी आज मोठ्या प्रमाणावरती पाठपुरावा केला आणि त्याचंच फळ म्हणजे त्या जाहिरातीमध्ये या ठिकाणी बदल झाल्याचं पाहायला मिळते. पवित्र पोर्टल ऑनलाईन प्रणालीमधून जाहिरात रद्द करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याकामी मान्यता मिळण्याबाबत एकंदरीत आपण जर पाहिलं तर पवित्र पोर्टलला वेगवेगळ्या माध्यमाच्या जागा उपलब्ध होत असतात आणि त्यामध्ये देखील बऱ्याचदा चूक होऊ शकते, नाकारता येत नाही आहे. मागील वर्षी देखील 11वी-12वीच्या जागा येताना अभियोगिताधारकांना विविध आस्थापनांच्या जागा दिसल्या नव्हत्या. मग त्यावेळेसला आम्ही मेल मोहीम केली आणि त्या जागा आम्हाला आलेल्या होत्या. त्याच प्रकारचं कार्य या अभियोगिताधारकांनी केलं आहे. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर उपरोक्त संदर्भीय विषयान्वये प्रायमरी एज्युकेशन ऑफिसर कोल्हापूर याद्वारे कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत सन 2026 या वर्षाच्या प्राथमिक शिक्षक पद भरतीसाठी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकवण्याचं माध्यम इंग्रजी 606 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये बदल काय झाला आहे ते पण आपण समजून घेऊया. म्हणजे मराठी माध्यमाचे उमेदवार वंचित राहता कामा नये या उद्देशानं यापूर्वीच्या जाहिरातीचा तपशील 1 ते 5 साठी 346 पदसंख्या होती. इंग्रजी माध्यमालाच खरं तर या संपूर्ण जागा आल्या होत्या. त्याच्यामध्ये बदल करून 277 मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम 69. 6वी ते 8वीसाठी आपण गणित विज्ञानाचा विचार केला तर 104 जागा मराठी माध्यम, इंग्रजी माध्यमासाठी 26 अशा 130 जागा आहेत. आणि 6वी ते 8वीसाठी देखील भाषा इंग्रजी विषयासाठी 130 जागा, त्यामध्ये 104 जागा मराठी माध्यमाच्या उमेदवारांसाठी आणि 26 जागा इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांसाठी आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने हा बदल करल्याचं पाहायला मिळते. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी माननीय आयुक्त साहेब महाराष्ट्र राज्य पुणे यांना विनंती केली आहे. या जाहिरातीमध्ये बदल होईल. बऱ्याच जणांना समजा आता लॉग इनला ही जाहिरात उपलब्ध झालेली नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, सर्व प्रेफरन्स डिलीट करायचे आणि पुन्हा रिजनरेट करायचे. आणि ही प्रक्रिया तुम्हाला 2 ते 3 वेळा करायची आहे. सर्वांना मी सांगतो, तुम्ही प्रेफरन्स जनरेट केले तरीही ते एकदा डिलीट करून पुन्हा जनरेट करा. बऱ्याचशा जाहिराती कदाचित तुमच्या लॉग इनला आलेल्या नसतात, त्यासुद्धा आल्या पाहिजेत. पहिल्यांदा तुम्ही डाउनलोड केलं, एकूण किती जाहिराती आहेत ते पाहून घ्या. समजा कमी असतील तर पुन्हा एकदा तुम्हाला डिलीट करून पुन्हा जनरेट करायचं आहे. 100% डिलीट करा मी तर म्हणतो आणि पुन्हा जनरेट करा. आणि तुमच्या जाहिराती वाढतात की काय याची पहिल्यांदा माहिती घ्या आणि त्यानुसारच तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे. प्रेफरन्स द्यायची घाई करू नका, माझी विनंती तुम्हाला असेल. मी तुम्हाला प्रेफरन्स कशी द्यायची यावरती पूर्णतः मार्गदर्शन करणार आहे, काळजी नको. ओके, त्यामुळे सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.